बांधलेलं ही केलं की हे महिलांसाठीचं ह्यांचं किचन केलं कम्युनिटी किचन इकडेच त्याचा स्वयंपाक बिपाक त्याला 2 कमर्शियल सिलेंडर घेऊन सगळं दळून बिळून हे सगळं त्यालाच पेशंट नाही ना पेशंट नाही आपल्याला पेशंट कोविड पेशंटचे आसराच नाही बाहेरगावची आहे हे करायचं जी जी तिथं सर त्या कानावर घातले हे सगळं म्हणजे जुनी गॅस सगळं तिथे भरून ठेवलेलं आहे सगळं नाही आपण नाही तरी काही आणायचं म्हणजे झोपायला आंघोळ वगैरे बाथरूम संघासाठी आणि आपल्या हक्कानं काय करायचं ते करून घ्यायचं आणि सगळे पुरवठा तेल मीठ डाळी ते म्हणजे सगळं सामान आपण देणार आणि कमी खर्चात सर त्यांना आपलं घरचं फिलिंग होतं हॉस्पिटलचं टेन्शन कमी होतं 1-2 मिनिट इकडे या ना सर एकच मिनिट बघा नाही इथून बघा इथून पलीकडे तसंच आहे याप्रमाणे हे कूलर वगैरे बसून लेडीजचं हे सगळं 50 महिला तरी 40 ते 50 महिला बसू आणि तसंच हा असाच हॉल पलीकडे ही महिलांसाठी पुरुष तो पुरुष 4चं आत्वाचं पाणी सगळं काय असेल तर त्यांनी हाताने करून काय पकडते घ्यायचं त्याचं हॅलो माईक आहे का बोला आहे की माईक इथला डिस्चार्ज झाला तर बप्पाच्या ह्याला देतो मग बप्पाच्या पेशंटचं नाव काढू नाही जास्त काही बदल असतो की अरे कारण म्हणजे काय मला माहिती आहे की बेड आहे सगळे मिळून आज 28 पेशंटच्या बेडवर त्यांच्या तोंडाला ऑक्सिजन लावलेलं तरच मग नाही पण मी तुला समजून सांगतोय ना मी दुसरीकडे पण प्रयत्न केले पाहिजे सातपुतेकडे बघा सोमानी आहे सातपुते आहे मी पण माहिती देऊन सांगतो अवघड झालं म्हणलं अवघड झालंय ऑक्सिजनवरच येईल ती माग बसवा आणि मूठ आहे त्यापेक्षा आप बोल रहे हैं बात थोड़ा
मांगी साहब बात करेंगे मांगी साहब। अरे करो ना, मस्जिद की तरफ से बात करो ना, 2 मिनट बात करो है तो भाई इन कर बोलो बोलो जल्दी। स्पीकर कुठे गेला रे? कर दे की. है ना, बात करो। हाँ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। हमारे मक्का मस्जिद, बागवान मक्का मस्जिद के जानिब से और बहुत सारे अंदरकर साहब के जानिब से यहाँ पर कोरोना पॉजिटिव के जो भी साथ में आते हैं उनकी जो परेशानी को देखकर मस्जिद के तरफ से और अंदरकर साहब की तरफ से कोरोना पॉजिटिव के पेशेंटों के साथ में जो रिश्तेदार आते हैं, मेहमान आते हैं, उनके लिए यहाँ पर रहने का और खाने का इंतजाम मुफ्त में किया जा रहा है। और यहाँ पर जो हमारे बारसी के अंदर शिवसेना और बारसी की मुस्लिम जमात की जानिब से जो है हिंदू मुस्लिम भाई भाई और हिंदू मुस्लिम एकता जो हम यहाँ पर कायम कर रहे हैं और इंशाअल्लाह कयामत तक के जो हिंदू मुस्लिम के अंदर एकता रहेगी, इतनी बात करता हूँ और मैं बात खत्म करता हूँ। क्या बात, माशाअल्लाह। अरे मध्ये घुस नका रे. काय रे, पलीकडून घ्या, पलीकडून बाहेरून बाहेरून बाहेर केले ना भैया. बाळासाहेब या की. बसा बसा, तुमच्यामुळेच पिशवी टेकवायला जागा मिळाली आम्हाला. या या की भैया, भैयाला एक खुर्ची जरी. दीपक भैया बस. आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आज तुळजाभवानी जाणता राजा छत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू अहिल्यादेवी होळकर, टिपू सुलतानजी, या नगरीचं कुलदैवत भगवंत वैराग्य संतनाथ. आज हा कार्यक्रम तसा सुखाचा दुःखाचा सगळ्याच बाबतीतला आहे. आपल्याला काय हौस झालेली नाही की या ठिकाणी पेशंट वाढावे, कोरोना वाढावा आणि त्यांनी ॲडमिट या बार्शीमध्ये व्हावं आणि बाकीचं काही कार्यक्रम आपले चालावे. हा राजकीय कार्यक्रम नाही मित्रांनो, हा सामाजिक कार्यक्रम आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आम्हा तुम्हा आम्हा सर्वांचे आमचे नेते माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे मित्र, आमचे बंधू, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये ज्यांचं स्थान आहे, या केंद्रामध्ये स्थान आहे, असे आमचे कॅबिनेट मंत्री प्राप्त दर्जा जो होता असे राजेंद्रजी मिरगणे साहेब, आमचे या ठिकाणचे ट्रस्टी, आमचे बांगी साहेब, बागवान मक्का मस्जिद ही संपूर्ण त्यांची ट्रस्ट, मुस्लिम समाज आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माझे पत्रकार मित्र, बंधू, भगिनीनो, या ठिकाणी आज आपण बार्शीमध्ये, शहरामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट वाढत चाललेलं आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी बार्शीतली जनता, बार्शीतली सर्वच राजकीय नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करतायत. आपण राजमाता इंदुताई आंबेडकर आणि छत्राच्या माध्यमातून हे 4थं वर्ष आपलं आहे की सलग सकाळ संध्याकाळ आपण या ठिकाणी अन्नदान करतो. आमच्या राधाताई, तिला सगळं श्रेय जात आहे की ती स्वयंपाक या ठिकाणी बनवते, त्याकरता टाळ्या एकदा वाजवल्या. मित्रांनो, ही सगळी जे उभा आहेत माझे दलित बांधव, मुस्लिम बांधव, रात्रंदिवस या ठिकाणी पेशंट ॲडमिट करायचा आहे, त्याला डिस्चार्ज द्यायचा आहे, त्याचे बिल कमी करायचं आहे, त्याला काय गाड्या पाहिजे, घोडं पाहिजे, कुठं पोलिसने अडवलं आहे, हे सगळ्या बाबी आणि त्यांना अन्न पुरवायचं काम सर आता सुद्धा जवळजवळ 2200-2300 डबा रोज आहे. काल 750 डबा या ॲडिशनल हा वैरागला वाढलेला. आठवडा ते 8 दिवस झाले असतील वैराग चालू केलेला. मित्रांनो, या ठिकाणी जी आपली ताकद आहे त्या ताकदीच्या मानाने या ठिकाणी आपण हे अन्नदान करतो, गोरगरीब जनतेच्या मुखापर्यंत अन्न पोचवायचं काम करतो. परवा कालच्या या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये माननीय राजेंद्रजी मिरगणे साहेबांनी सांगितलं, या ठिकाणी माननीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिघही एकत्र येऊन, दोघांच्याही, मी तर छोटा आहे कार्यकर्ता आहे, आम्ही सगळे एकत्र येऊन
बार्शी शहराकरता काय चांगलं करता येईल आणि ह्या कोरोनाच्या महाभयंकर संकटामध्ये गोरगरीब जनतेला कशी मदत करता येईल, मग ते सगळ्याच प्रकारचे असो, ऑक्सिजन पासूनचा असेल, त्याच्या खाण्यापिण्याचा असेल, बिलाचा असेल, या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा असेल, या सगळ्या बाबी साहेबांनी मनावर घेतलं तर दिलीप सोपल साहेब आजही महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळावरती जरब असलेला नेता हा बार्शीचा आहे आणि त्याचा मला फार दिला. कुठलाही शब्द साहेबांचा कुठे पडत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला आपलं महाराष्ट्र शासनामध्ये आपलं सरकार असलं तरी केंद्र सरकारमध्ये माननीय राजेंद्रजी मिरगणे साहेबांचं सरकार आहे आणि ही जी गंगोत्री आहे, गंगा यमुना सरस्वती, या तिन्ही नद्या एकत्र आल्यानंतर काय होतं हे आम्ही दाखवून पुढे देणार भविष्यामध्ये. आणि जनतेच्या सेवेसाठी आता साहेब सांगतील अजून पुढचं नियोजन आमचं आहे. अशाच प्रकारचं 100 याचं बेडचं आपण हे चालू करणार आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत याची बाब पोहोचवून बार्शीमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, मुंबई पुण्याचे सुद्धा लोक या ठिकाणी ऍडमिट व्हायला येतात. हे आपलं काय म्हणतात मेडिकल ह्यातलं लौकिक आहे आणि या बाबतीमध्ये बार्शीवरती लोकांचा डॉक्टरांवरती विश्वास आहे. त्यामुळं कॅन्सर हॉस्पिटल असेल, जगाळे मामा असतील, सुविधा असतील, अंधारे असतील, कुठले हॉस्पिटल असतील, कुठल्या बिला किंवा काही बाकी काही असू शकतंय, पण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे उपचार दिले जातात. मायेची पांगर त्याच्यावर घातली जाते आणि पाखर, आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लोक बाहेरचे इथंच ऍडमिट व्हायला येतात. आम्ही सुद्धा समजा आमचा विश्वास सर आमचा इनामदार डॉक्टर म्हणा या क्रूजला, आधी फॅमिली डॉक्टर होते, त्या पद्धतीने माझी मुलगी इथं डॉक्टर ज्योती सावंत आंदळकर या ठिकाणी आहे. आम्ही सर हे जे आता आपण सेंटर केलेलं आहे याचा मेन उद्देश असा आहे की माझ्या बाहेरच्या तालुक्यातल्या माय माऊली, पुरुष मंडळी, त्यांच्या बाप ऍडमिट आहे, मुलगा बाहेर आहे, मुलगा ऍडमिट आहे, बाप बाहेर आहे, बाप रडतोय, त्याला मदतीची अपेक्षा आहे, त्याला खाय प्यायला नाही, लॉकडाऊन आहे, बाहेर हॉटेल बंद आहेत, पैसे असून सुद्धा काही मिळत नाही, चहा मिळत नाही, नाश्ता मिळत नाही आणि राहायच्या बाबतीमध्ये आंघोळ मिळत नाही 8-10 दिवस जोपर्यंत पेशंट आहे, लॉजिंग बंद आहे आपल्या कायद्यामुळे, आणि पाहुणे सुद्धा ज्याचे पाहुणे असतील ते पाहुणे सुद्धा घरी घ्यायला तयार नाही, कारण माणसाला माणूस जवळ करायला तयार नाही. त्या कोरोनामुळं आपण सुद्धा लांब बसतोय, सोशल डिस्टन्स म्हणतोय आणि हे आवश्यक आहे. त्यामुळं आपण त्या लोकांची माया माऊली सर आम्ही त्या दिवशी बघितल्या महिला कुठंतरी झोपलेल्या, कुठंतरी हे केलेल्या, किंवा मग पॉझिटिव्ह पेशंट जवळ आतमध्ये जाऊन लोक बसतात, आतमध्ये जाऊन झोपतात आणि त्यामुळे त्या पॉझिटिव्ह होतात. परवाच एक मुस्लिम भगिनी आई, बरोबर आहे का, आई कोरोनातनं बाहेर पडली आणि साहेब सेवा करणारी मुलगी या ठिकाणी बाधित झाली आणि मयत झाली. ही अवस्था हे आपल्याला कुठंतरी हलवून पाडायचं आहे, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्याला तोंड द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी हे सेंटर काढलेलं आहे. या ठिकाणी भगवान मक्का मस्जिदच्या ट्रस्टींचा पहिल्यापासून या ठिकाणी शिवसेनेला म्हणजे पक्ष हा विषय नाही, पण हिंदू मुस्लिम आम्ही कसे एक आहोत, कशा एका आईची मुलं आहोत हे दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि बार्शी मधनं हा इतिहास घडतोय की मशिदीची 30% जागा मशिदीची हे या सेंटर करता मोफत दिली जाते, 1 पैसा न घेता. याचा सर्वस्व या भगवान मक्का मस्जिदच्या सर्व ट्रस्टींचा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि असंच भविष्यामध्ये या बार्शीमध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब है भाई भाई या पद्धतीने आपण पुढे जाणू, प्रत्येकानं ताकद लावून या ठिकाणी या कोरोनाला आपल्याला जी भीती पसरलेली आहे ही भीती कशी कमी होईल, लोकांना इंजेक्शन कसे मिळतील, उपचार कसे होतील, आणि या ठिकाणी आम्ही पॉझिटिव्ह पेशंटचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकरता सर सुविधा केलेल्या आहे. या ठिकाणी महिलांचं शिक्षण वेगळं आहे, पुरुषाचं शिक्षण वेगळं आहे, सर्व काही मोफत आहे. आणि आम्ही कम्युनिटी किचन, महिला कम्युनिटी किचन केलंय आणि त्यांच्याच ताब्यामध्ये म्हणजे ज्या महिला या ठिकाणी राहायला येतील त्यांना घरामधलं फील झालं पाहिजे, त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि आमचा पेशंट आमचं म्हणजे काय होईल हे टेन्शन त्यांचं दूर करण्यासाठी या ठिकाणी केलंय. मग त्याला अंडा लागल, मटण लागल, काय लागल ते लागल, चिकन लागल, आता कारण लोक काही वाटायला लागले त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा या 100 लोकांसाठी वेगळं कम्युनिटी किचन या ठिकाणी केलंय आणि त्यांच्या ताब्यामध्ये सगळा संसार भरून दिला आहे. बेलना, पळपोट, वाट्यात, तवा, उलटणं सगळं आम्ही करून दिलंय. परत अजून या ठिकाणी संसार उभा केला आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमच्या
पॉझिटिव्ह पेशंट बाहेर गावचे जे कुठलेही माडा करमाळा मोहोळ कुठल्याही तालुक्यातले असतील त्यांना आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी दिली जाईल. माझी मुलगी डॉक्टर ज्योती विश्वास सावंत अंधळकर, ही मुलगी माझे जावाई विश्वास सावंत, हे दोन्ही डॉक्टर आहेत. या ठिकाणी ढगे डॉक्टर आहेत आणि अजून एक डॉक्टर आम्ही हायर करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आमच्या मुलांना सुद्धा आमचे या ठिकाणी स्टार फाउंडेशनचे आमचे साथीदार सगळी मंडळी आहे. या ठिकाणी आम्ही मालेगाव काळा जे घावती आपला पद्धत आहे ती सुद्धा आपण चालू करू. बाकीच्या टेम्परेचर तपासलं जाईल, ऑक्सिजन तपासलं जाईल आणि आमच्या या ठिकाणी कोरोना मुक्ती कधी होईल याकरता प्रयत्न करू. एवढंच बोलतो. मान्यवर या ठिकाणी आलेले आहे. ते दोन्ही व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचं उद्याच्या बार्शीच्या भवितव्यासाठी या सर्व नेते मंडळीची आवश्यकता आहे आणि आपल्याला राजकारण विरहित कोरोना बाहेर मुक्त व्हायचं आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, सगळीच मंडळी, अजितदादा पवार साहेब या ठिकाणी सगळी मंडळी काम करतायत. जीवापाड या ठिकाणी काम केलं जात आहे आणि कोरोनात एक कुटुंब प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री काम करतायत. त्यांना कुठंतरी आमची थोडी आमचा साथ ही असावं या पद्धतीने हे चालू केलेलं आहे. या ठिकाणी मी परत एकदा मुस्लिम समाजाचं, मशिदीच्या ट्रस्टीचं आणि भांगे साहेबाचं सगळ्याचा आभार मानतो आणि आमचे नेते मंडळी या ठिकाणी आले त्यांचंही आभार मानतो, पत्रकारांचा आभार मानतो आणि मी माननीय मिरगणे साहेबांना आपण 2 मिनिटात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायला देतो. आजच्या या कोविडचे जे रुग्ण बार्शीच्या विविध हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्या नातेवाईकांची जी एक राहण्याची अडचण होती ती दूर करण्यासाठी माननीय आंधळकर साहेबांनी जे एक सेंटर सुरू केलं आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि बार्शीचे मागच्या 35-40 वर्षापासून बार्शीच्या राजकारणावर ठसा उमटवलेले असे माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, तुमचे बंधुतुल्य मित्र आंधळकर साहेब, या बागवान मस्जिदचे सर्व ट्रस्टी, बाळासाहेबजी रसाळ, कुणाल घोलप बाजार समिती संचालक, सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या सर्व भगिनीनो, आंधळकर साहेबांचा अन्नदानाचा उपक्रम मागच्या 2-3 वर्षापासून आपण बघतोय मोठ्या प्रमाणात चालू आहे. कोरोना किंवा कोविड याच्या अगोदरपासून सुद्धा बार्शीमध्ये अत्यंत सिन्सिअरली कंटिन्युअसली चाललेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे आणि त्याच्यामध्ये या कोविड सुरू झाल्याच्या नंतर मागच्या फर्स्ट फेजमध्ये आणि आत्ताचा हा कोविडचा जो दुसरा संसर्ग सुरू झालेला आहे त्याच्यामध्येही बार्शीतील सर्व कोविड हॉस्पिटल्स असतील, तेथील पेशंट्स असतील, त्यांचे नातेवाईक असतील, यांना सातत्यानं अन्नदान करायचा, अन्न पुरवठा करायचा उपक्रम माननीय आंधळकर साहेबांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये जे पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये थांबतात त्याचा खरं तर दुहेरी त्रास होतो. तो म्हणजे त्या कोरोनाच्या वातावरणामध्ये राहून त्यांचे नातेवाईक ही पॉझिटिव्ह व्हायचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते परत पूर्ण जनतेमध्ये फिरल्याच्या नंतर त्याचा जनतेमध्ये सुद्धा संसर्ग होणं ही खूप मोठी अडचणीची बाब होती आणि हे लक्षात ठेवून माननीय आंधळकर साहेबांनी आणि या बागवान मस्जिद ट्रस्टीनी दोघांनी मिळून हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि समाजाच्या जनतेच्या वतीनं त्यांचा आभारी व्यक्त करतो. खरं तर हा जो काही जगाला व्यापलेला आजार आहे त्या आजाराची दुसरी फेज आता चालू आहे. काही डॉक्टर सांगतायत की तिसरी फेज बरं अजून ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून सुरू होईल. तर आता आपल्याला ह्या जंतूसह त्या व्हायरससह जगायची सवय लावून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल शासनाच्या स्तरावरती करेल, सामाजिक संस्था असतील त्या सामाजिक संस्था त्यांच्या स्तरावरती करतील,
आम्ही जे काही पॉलिटिशियन आहोत आम्ही आमच्या स्तरावरती करू, या पद्धतीनं आपण या आजाराचा रोगाचा सामना करणं गरजेचं आहे. आज बार्शीमध्ये आज बार्शीमध्ये जे काही कोविड रुग्णालय आहेत त्यामधील जे सोपल साहेब इथं स्टेजवरती उपस्थित आहेत म्हणूनच नाही तर पाठीमागेही जर आपण कानोसा घेतला जनतेमधून तर एक चर्चा कानावरती येते की सोपल साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे कॅन्सर हॉस्पिटल सुरू आहे त्या कॅन्सर हॉस्पिटलमधील बिलं हे इतर सर्व हॉस्पिटलपेक्षा खूप कमी म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी येतात. बरोबर आहे नाना पाटील? तर अशी चर्चा पाठीमागेही चालू असते. त्यामुळे त्याबद्दलही मी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की आणि त्यांचा जो काय आहे उपक्रम नो लॉस नो प्रॉफिटवरती अशा अडचणीच्या वेळेस हॉस्पिटल चालवणं, तो आदर्श बार्शीतील इतर हॉस्पिटलला सुद्धा घेणं, प्रामुख्यानं जगदाय मामासारख्या ज्या समाजसेवा संस्थांचे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलनं घेणं आणि रुग्णांना आधार देणं हे खरोखर आज गरजेचं आहे. काल मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केलं होतं की सोपल साहेब, मी आणि आंदळकर साहेब तिघं मिळून हा जो काही कोरोना डिसीज आहे याच्या विरुद्ध लढण्यासाठी जे काही वेगवेगळे काही उपक्रम राबवता येतील त्याची आम्ही एकत्र चर्चा करून त्या बाबतीत बरेचसे उपक्रम राबवणार आहोत. त्या बाबतीत आमची चर्चा चालू आहे. उद्यापर्यंत निर्णय घेऊन उद्या ह्या गोष्टी आम्ही जाहीर करणारच आहोत. त्याच्यामध्ये हे जे आता साहेबांनी इथे एक नातेवाईकांसाठी राहायची व्यवस्था केली आहे 100 बेडची, त्याच धर्तीवरती शिवाजीनगरमध्येही एक व्यवस्था करायचं नियोजन आमचं सुरू आहे. आता इथून साहेब, आम्ही आंदळकर साहेब त्या ठिकाणी जाऊन तिथली व्यवस्था कशी करता येईल बघून त्याचं डिक्लेरेशन उद्या करणार आहोत. खरं तर हा प्रसंग राजकारणमध्ये कुठल्याही बार्शीतील असेल किंवा महाराष्ट्रातील असेल कुठल्याही पॉलिटिशियननं राजकारणमध्ये न आणता कसं या आजाराचा सामना करता येईल, याला बळी पडलेल्या नागरिकांना कसं आधार देता येईल. म्हणजे मी साहेब स्वतःही या रोगाचे आम्हालाही संसर्ग झालेला होता. मला, माझ्या संपूर्ण कुटुंबाला, माझ्या आईला, मुलाला, मुलीला आम्ही सर्व ह्यात बाधित झालेलो होतो, ह्याच्यातून गेलेलो आहोत. त्यामुळं त्याचा जो काही त्रास आहे तो त्रास सध्या बाकीच्या जनतेला होतोय तो थांबवण्यासाठी राजकारण विरहित खरं तर काही गोष्टी व्हायला पाहिजेत. परंतु साहेब एका गोष्टीचं दुर्दैव वाटतंय की याच्यातही काही मंडळी राजकारण करायचा प्रयत्न करतायत. परवा डॉक्टर अंधारे हॉस्पिटलच्या मध्ये बिलाच्या नावाने जो काही एक गलिच्छ प्रकार झाला, तर असे प्रकार राजकारण्यांनी टाळावेत. मी काय कुणावरती टीका करायच्या मूडमध्ये आज नाहीये, पण पॉलिटिशियन असेल किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी असेल किंवा जे पेशंट आहेत ते त्यांचे नातेवाईक या सर्वांनी वातावरण गढूळ होणार नाही आणि डॉक्टर मंडळीवरती अतिरिक्त तणाव येऊन ते कुठेतरी डायव्हर्ट होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज साहेबांनी जे हे उपक्रम सुरू केला त्यांना परत एकदा धन्यवाद देतो. या मस्जिदच्या ट्रस्टींना धन्यवाद देतो की खरोखर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे खूप चांगलं मोठं उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण हे आपण सुरुवात समजून येणाऱ्या भविष्य काळामध्ये बार्शीतील सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्यानं कसं राहतील, वेगवेगळे एकमेकाचे सण असतील, एकमेकाचे उपक्रम असतील, ज्यावेळेस जनता संकटात असते त्यावेळेस सर्वांनी हातात हात घालून या संकटाचा सामना कसा करता येईल या दृष्टीनं हा एक चांगला पायंडा पाडलेला आहे. त्याबद्दल मी मुस्लिम या मस्जिदचे ट्रस्टी आणि मुस्लिम समाजाशी धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू. आजच्या या कोविड रुग्णाच्या नातेवाईकांच्या आधार केंद्र
त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आलेले सन्माननीय माजी मंत्री निरगणे साहेब, आपल्या सर्वांना परिचित असलेले आणि अन्नदाता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपले आंधळकर साहेब, त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे सहकारी बाळासाहेब रसाळ, दीपक भैया, बागवान मक्का मस्जिदचे ट्रस्टी रतनभाई बागवान, पूर्वी बत्तीचं दुकान होतं, कुणाल घोलप, आप्पा पवार, कदीर बागवान, मंजुनाथ जारुडकर, श्री पवार, सगळी पत्रकार मित्रमंडळी, बापू काळे आणि आमची भगिनी सीमा, डॉक्टर ज्योती, सर्वच उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आंबेडकर साहेबांनी हा एक उपक्रम परत एकदा पहिल्यांदा वार्षिक सुरू केला. उपक्रम पहिल्यांदा सुरू केला, त्याच्यातून बोध घेऊन मातोश्री प्रतिष्ठानने सुरू केलं. नाकोडा मित्रमंडळाने मागच्या कोविडच्या काळात अन्न छत्रालय सुरू केलं. जैन समाजाने स्थानकामध्ये सुरू केलं. सगळ्यांनी तिथं जे यात्रेकरूंसाठी होतं ते आता अशा अडचणीत आलेल्या लोकांसाठी सुरू केलं. चालू व्हायला लागला. आणि या सगळ्या परत एकदा दुसऱ्यांदा कोरोनाशी
आपण सामना करतोय आणि यावेळेसची परिस्थिती मागच्यापेक्षा बघायला नाही. लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. अत्यावश्यक सेवांना 15 तारखेपर्यंत महाराष्ट्र शासनाने जे आदेश दिले त्याच्यामध्ये किराणा, दूध, त्याच्याबरोबर बेकरी आणि जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मटण मिळणारी दुकानं यांना मुभा दिलेले 7 ते 11. हे पथ्यसुद्धा आपण पाळलं पाहिजे. रोजच उठून किराणा आणायला जाणं किंवा कुठलं तरी निमित्त करून जाणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. मोकार हिंडणं टाळलं पाहिजे. आणि घरातला एक माणूसही सगळा बाजार करून आणू शकतो. अगदी रोजच्या ज्याचं हातावर पोट आहे अशा माणसाला सुद्धा ही मिळण्याची व्यवस्था त्याच्यासाठीच ही 7 ते 11 ठेवलेली आहे. आणि ज्यांचं कामधंदे बंद आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे जसं अन्नछत्रालय आहे तसं शिवभोजन मोफत ठेवलेलं आहे. अजून 1-2-3 जण असं परत एकदा हे अन्नछत्र 2-3 ठिकाणी सुरू करणार आहे. हे सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि एकाचा बघून दुसऱ्यांनी करणं सुद्धा चांगली गोष्ट आहे. त्याच्यात वाईट काय नाही. आणि या काळामध्ये सगळं विसरून या संकटाला कसं तोंड देता येईल हे त्यांनी आपापल्या परीनं केलं पाहिजे. आम्ही तिघांनी याच्यावर विचार केला. एक पाऊल आंदळकर साहेबांनी पुढे टाकलं आणि प्रत्येकाने टाकलं पाहिजे. मला आनंद होतो की आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि रमजानचा पवित्र महिना चालू. आणि अशा वेळेस मशिदीची जागा या ठिकाणी अशा कारणांसाठी उपलब्ध करून देणं हे खरोखरीच पुण्याचं काम आहे. प्रत्येक धर्मामध्ये ते लिहिलेलंच आहे. हिंदू धर्मात ज्याला दान म्हणते, मुस्लिम समाजात ज्याला जकात म्हणतात, ती जकातच आहे. व्यक्तिगतपेक्षा समाजानं केलेली. त्यामुळं सगळ्या ट्रस्टीचं मी अभिनंदन करतो. या गावातलं वातावरण वर्षानुवर्ष पूर्वंपार मी बघतोय जसं 4 पिढ्या या हिंदू मुस्लिमांचं अतिशय जिव्हाळ्याचं, अतिशय प्रेमाचं, एकमेकाच्या सुखदुःखाला धावून जाण्याचं वातावरण हे पिढ्यानपिढ्या या बार्शीत. आमच्या जन्माच्या आधी पिढ्या, अनेक पिढ्या. आणि आधी कधीच हा हिंदू आहे की मुसलमान आहे, हा दलित आहे, हा अमका आहे तो तमका आहे, हे वातावरण बार्शीत कधीच नाही. धर्माचंही नाही आणि जातीचंही. प्रत्येक जण आपापल्या परीनं ह्याच्यात प्रयत्न करतोय. मिरगणे साहेबांनी मागच्या कोविडच्या ह्या वेळेस मास्क, सॅनिटायझर अनेक हजारो लोकांना त्या ठिकाणी दिले. ही काळाची गरज आहे, हे केलं पाहिजे. कॅन्सर हॉस्पिटल हे सुद्धा बार्शीकरांनी सगळ्यांच्या वर्गणीतून उभे राहिले. अगदी शाळेतल्या मुलांनी सुद्धा घरनं खाऊला म्हणून पैसे दिलेले असतील, चॉकलेट खा, आमचं खा, ते पैसे गोळा करून प्रत्येक शाळेतल्या मुलांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी दिलेले. त्यामुळे कॅन्सर हॉस्पिटलनी अशा वेळेस हे फक्त कॅन्सर हॉस्पिटल असताना सुद्धा, हे जनरल हॉस्पिटल नसताना त्या ठिकाणी त्या सगळ्या ट्रस्टींनी निर्णय घेऊन तिथं कोविड सेंटर सुरू केलेलं आहे.
आणि कुठल्याही नफ्याची बाब न करता मार्चमध्ये साहेब पत्रक आहे गव्हर्नमेंटचं परिपत्रक की औषधाच्या खरेदी किमतीवर फक्त 10% घेऊन आणि तुमचं काय GST ते करूनच बिल आकारलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं अनेक जण आता त्याची अंमलबजावणी करायला लागलेली आहे. डॉक्टर मंडळी सुद्धा या बाबतीत पुढाकार घेत आहेत. अनेक डॉक्टर्स मन लावून काम करत आहेत. त्यांचं धैर्य वाढवलंच पाहिजे. एखादा दुसरा चुकत असेल तर त्याला दाबलं पण पाहिजे. नाहीतर चांगल्याच्या नावाखाली 4 जण मोकाट फिरायची परत तेही होता कामा नाही. सगळ्यांनीच आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे. नफा जिवंत राहिलं तर नफा आहे. त्यामुळं यावेळेस नफ्यापेक्षा माणुसकी जपण्याची वेळ ही आता खरी आलेली आहे. आणि ही लगेच संपेल असं पण नाही. काही दिवस म्हणजे हे अनेक आता महिने वर्ष 2 वर्ष सुद्धा हे पथ्य तोंडाला बाहेर जाताना मास्क लावणे नीती आयोगाच्या सदस्य पवार मंत्री म्हणले तर घरात सुद्धा मास्क लावायची वेळी. साहेबाची तब्येत चांगली आहे अजून. अनेक गावात नोकऱ्या केल्यामुळे अनेक गावचं पाणी अन्न त्याच्यामुळे इम्युनिटी चांगली तयार झालेली आहे. पण हे चांगलं काम आहे. मी खरंच मनापासून अंबेडकर साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि बागवान मस्जिद मक्का मस्जिद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मुस्लिम बांधव यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. आणि हे कार्य याच्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या कामाला शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संबोधू. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण वरती थोडं लाईव्ह घ्यावं काय केलंय कसं केलंय सोबत आणतो की? परत घ्या कधी घ्यायचं तेव्हा. पण ती काय नाही तर नुसतं आमचं बाहेरचंच काम आता आलतो की सोबत आलते ना सोबत आलतो की आता